चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाये मग राम नाम उपजे आवडे आणि सुख घडोघडी वाढू लागे. वारी म्हणजे सुखाचा सोहळा, वारी म्हणजे आनंदाचा सोहळा, वारी म्हणजे एक प्रकारचा आगळा वेगळा असा उरूस आहे. आणि ह्याच वारीचा आनंद तुम्ही सर्वजण घेत आहात पंढरपूर लाईव्ह या पंढरपूरमधल्या पहिल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. आज आपण जर पाठीमागची बाजू पाहिली विठ्ठल मंदिराची तर प्रचंड अशी गर्दी, लाखो वारकऱ्यांची गर्दी या पंढरपुरामध्ये आपल्याला बघायला मिळते. सर्व म्हणजे स्तरातून, सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक अशा सर्व प्रकारच्या स्तरातून इथं ही वारकरी मंडळी आज पंढरपुरामध्ये आपल्याला बघायला मिळते आहे. आणि काय आनंद होतोय माऊली, आज दर्शन झालं का? हो, पांडुरंगाचं दर्शन झालं, आनंद झाला. काय मागितलं पांडुरंगाकडे? लेकरं बाळाला सुख आशीर्वाद, बस आशीर्वाद मागितला लेकरा बाळायला. अजून काय मागितलं? काही नाही. कुठला जिल्हा? अमरावती जिल्हा. कसं काय पाणी पाऊस? असाच आहे, हलका हलका. हलका हलका आहे, मोठा पाहिजे पाऊस. हो मागितला का पांडुरंगाकडे? हो, मग देईल पांडुरंग. आम्हाला सुखी ठेव पांडुरंगा. हा. पहिले शेतकऱ्याला ठेव, हा. त्याच्यानंतर आम्हाला सुखी ठेव. शेतकऱ्याला ठेव. शेत पिकांत आम्हाला भेटल. वा, म्हणजे शेतकऱ्याला जर पिकलं तर तुम्हाला भेटल. बरं, भारत देश असा एकमेव असा देश आहे की तो शेतीप्रधान देश आहे, बरोबर आहे. शेतकऱ्याचं पिकलं नाही किंवा शेतकऱ्याचं नाही विकलं तर देश कसा जगणार? त्यामुळे त्या शेतकऱ्यासाठी काय मागणी? आशीर्वाद. ते शेतकऱ्याला पिकू दे, नंतर आम्हाला आशीर्वाद भेटू दे. शेतकऱ्यांसाठी मागणी आहे सुजलाम सुफलाम असा महाराष्ट्र भारत देश आणि इथला शेतकरी होऊ दे. ही सर्व वारकरी या माऊल्यांची भावना या वारीच्या माध्यमातून पांडुरंगाच्या चरणी जी काही प्रार्थना होती ती आपण त्यांच्या माध्यमातून ऐकलेली आहे. हजारो लाखो वारकऱ्यांची गर्दी आज पंढरपुरामध्ये दाखल होत आहे. सर्व प्रकारच्या दिंड्या महाराष्ट्रभरातून, भारतभरातून आज, उद्या आणि परवा या आठवड्यामध्ये जवळपास 25 तारखेची एकादशी आणि त्याच्या अगोदर आत्ताच पंढरपूर नगरी हजारो लाखो वारकऱ्यांनी दुमदुमून गेलेली आहे. यावर्षी जवळपास 25 ते 30 लाख पेक्षाही अधिक वारकरी मंडळी पंढरपुरामध्ये दाखल होण्याची शक्यता अनेक अधिकाऱ्यांनी वर्तवलेली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचा बंदोबस्त, पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा डॉक्टर लाईन, वेगवेगळ्या प्रकारची ही सर्व मंडळी जी काही आहे शासनाची, ती आपल्याला स्वकाम व्यवस्थित अशी सेवा पुरवताना आढळून आलेली आहे. तुम्ही सर्वजण बघत आहात पंढरपूर लाईव्ह, पंढरपूरमधलं पहिलं यूट्यूब चॅनल. आपली वारी, आपली परंपरा आणि मी तुमच्या सर्वांचा लाडका अर्थात गणेश आघाव. रामकृष्ण हरी. अरे, तुम्ही सर्वजण बघत आहात पंढरपूर लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. यंदाची पंढरीची वारी हे यूट्यूब चॅनल पंढरपूरमधलं पहिलं यूट्यूब चॅनल आहे जे तुम्हाला या वारीच्या सर्व अपडेट यावर्षी दाखवत आहे. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही सर्वजण या चॅनलला फॉलो करत आहात, लाईक करत आहात व वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या देखील पाहत आहात. आज अशाच आगळ्या वेगळ्या बातम्या. आज आपण आहोत पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या गाभाऱ्यापाशी नामदेव पायरीजवळ आणि लाखो वारकऱ्यांची मांदियाळी आज या पंढरपुरामध्ये दाखल झालेली आहे. काय आनंद होतोय माऊली? बडे आनंद होते, मस्त वाटत आहे पंढरपुरात आल्यानं. पंढरपुरात आल्याच्या नंतर आनंद होतोय. आणि काय सांगाल माऊली? रामकृष्ण हरीले एकदम बारीक घेऊन वारीला. हा, छोटा वारकरी घेऊन आपण आलोय आता पंढरीच्या वारीला. हा, आणि कुठून आले माऊली? आम्ही आलोय सांगलीत ना. सांगली, सातारा. बरं, कितवी वारी? आम्ही असं येत जातोय वाटणं मधनं. आम्ही वर्षात 2-3दा असते. होय होय, पांडुरंगाच्या दर्शनाला असतात आणि येत राहतात, जात राहतात ही सगळी वारकरी मंडळी. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आपण जाणून घेणार आहोत. एकंदरीत काय वारीचं महत्त्व या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून तुम्ही सांगाल. आणि काय नाव तुमचं? माझं नाव निवृत्ती महाराज शिंपी शिरसोलीकर, जळगाव खानदेश. पंढरपूर क्षेत्र जर सांगण्याचा प्रयत्न केला, महाराजच सांगतात, उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णले क्षत्रमहिमी, ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव खोटे. जगाच्या पाठीवरती अनेक तीर्थक्षेत्र आहे. महाराज म्हणतात, वाराणसी गया पाहिली द्वारका, परंतु परी नाही तुका पंढरीचा. तुम्ही वाराणसीला जा, द्वारकेला जा, गयेला जा, पण जगाच्या पाठीवरती असं तीर्थक्षेत्र आहे की ते प्रत्यक्ष भगवान परमात्म्याच्या चरणावरती डोकं ठेवता येतात. एकमेव तीर्थ म्हणजे जे पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे.
आणि अशा पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये आल्यानंतर भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर भाग गेला, सीन गेला, अवघा झाला आनंद, असे या तीर्थक्षेत्राचं महत्त्व आहे. अजून काय सांगावं, ऐसे संत जन ऐसा नामघोष सांगा कोठे, असं तीर्थक्षेत्राचं महत्त्व आहे. म्हणून सगळ्यांनी या पंढरपूरला यावं आणि भगवंताचं दर्शन घ्यावं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. आता कोठे धावे म्हण तुमचे चरण देखलिया, भाग गेला शिन गेला अवघा झाला असे आनंद. अवघा आनंद जर कुठे अनुभवायचा असेल तर तो वारीमध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि ही सगळी वारकरी मंडळी गेल्या हजारो वर्षापासून जशी या भारताला वेगवेगळ्या प्रकारची परंपरा प्रथा आहेत, तशीच या भारतीय संस्कृतीला एक परंपरा म्हणजे आषाढी आणि कार्तिकेय. आणि त्या कार्तिकेय आणि आषाढीचा सर्वजण ही वारकरी मंडळी दरवर्षीप्रमाणे भाग होते व चालत चालत पंढरपुराला येते. आणि पंढरपुरात आल्याच्या नंतर काय होतं तर भागही जातो, शिनही जातो आणि अवघा फक्त केवळ एक आनंद तेवढा उरतो. हाच आनंद ही सगळी वारकरी मंडळी इथे उपभोगते आहे, अनुभवते आहे. तुम्ही सर्वजण बघत आहात पंढरपूर लाईव्हच्या माध्यमातून या वर्षीची पंढरीची वारी, आपली परंपरा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्ही सर्व बघत आहात यंदा पंढरीची वारी, आपली परंपरा. खरं तर पंढरपूर लाईव्हच्या माध्यमातून यावर्षी तुम्ही सर्वजण आनंद घेत आहात पंढरपूरच्या वारीचा व वारीमधल्या वेगवेगळ्या अपडेट यांचा. खरं तर या वारीमध्ये 8 तास, 10 तास, 12 तास नव्हे तर 18 तास दर्शन रांगेमध्ये ही भाविक मंडळी रात्रीपासून आज सकाळपासून चालत आलेली आहे. खरं तर 80-90 वर्षाच्या आजोबापासून तर 15-16 वर्षाच्या छोट्या मुलांच्या इतपत ही सगळी वारकरी मंडळी आज आपल्याला या वारीमध्ये बघायला मिळते. मोठी मंडळी तर बघायला मिळतेच, पण एक छोटा वारकरी आज आपल्यासोबत आहे. आपण त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत. कुठून आले माऊली? धुळ्यावरून आला. आणि कधीपासून या दर्शन बारीत लागला तू? सकाळी लागला. बरं, काय आनंद होतोय आज तुला? आनंद होतोय. खरं तर आपण बघितलं की हा छोटासा वारकरी आहे, त्याच्याही चेहऱ्यावरती आनंद आहे. आता विठ्ठलाकडे जाणार आहे दर्शनाला. काय मागशील विठ्ठलात? सुखी ठेव, कायम सुखी ठेव आणि जगालाही सुखी ठेव. ह्या सगळ्या भावना या छोट्या बाल वारकऱ्याच्या होत्या. काय आनंद वाटतोय आज? कधीपासून दर्शन बारीला लागले? 7 वाजल्यापासून दर्शन बारीला लागले. जेवण बिवण केले का? हा, केले का? वारकऱ्यांच्या भावना होत्या. खरं तर 10 तास 12 तासापासून ही सगळी वारकरी मंडळी आपल्याला या दर्शन बारीमध्ये आज बघायला मिळते आहे. खरं तर एकच प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती किंवा प्रत्येकाच्या हृदयामध्ये एकच भावना आपल्याला बघायला मिळते की पांडुरंगाच्या दरबारामध्ये जायचं, विठ्ठलाच्या मूर्ती डोळा भरून पाहायची आहे आणि माथा टेकायचा आणि धन्य व्हायचं आहे. ही एकच भाबडी आशा घेऊन ही सर्व वारकरी मंडळी आज पंढरपुरामध्ये आपल्याला बघायला मिळते आहे. तुम्ही सर्वजण बघत आहात पंढरपूर लाईव्हच्या माध्यमातून यंदाची पंढरीची वारी आणि मी तुमच्या सर्वांचा लाडका अर्थात गणेश आघाव. आपली वारी, आपली परंपरा. रामकृष्ण हरी.